की सुरेश भट गझल सम्राट, आमचे गझलचे दीपस्तंभ, त्यांचा एक कार्यक्रम दूरदर्शनच्या केंद्रावर, मुंबईच्या दूरदर्शनच्या केंद्रावर होता. त्यांची मुलाखत होती असं. आणि मग ती मुलाखत संध्याकाळी होती आणि मी बघितली ती मुलाखत. त्यांच्या गझला त्यांनी सादर केल्या वगैरे सगळ्या अशा. आणि त्या गझला मला खूप आवडल्या. त्यांची ती गझल स्टाईलच आवडली. असं कसं असं चटकदार लिखाण असतं त्यांचं. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. क्या बात क्या बात. असं हालते भिंतीवरी छाया तुझी, हा दिवाही का जळाया लागला. असं असं काहीतरी आपल्याला लिहायला आलं पाहिजे असं मला प्रकर्षाने जाणवलं, वाटलं असं. आणि मग मी त्या गझलेच्या प्रेमात पडलो थोडक्यात. असं त्याआधी गझल कधी वाचली नाही, गझल लिहिली नाही, काहीच नव्हते आणि कोणाची ऐकलीही नव्हती गझल. असं 83 साली मग ते मला भेटली गझल. असं आणि मी त्याप्रमाणे रचना करायला लागलो. असं मग गझल मात्रा आणि छंद आणि वृत्त काय माहिती नाही. आपण तात्पुरता अभ्यास आपल्या शाळेत असतो, तो तात्पुरता असतो, त्याच्यानंतर विसरूनही जातो सोयीस्करपणे आपण. असं तर मी आता काय करावं, आसपास कोणीही गझलकार नाही, 83ची गोष्ट. असं मी लिहिलं काही असं आणि लिहित गेलो आणि ते सगळं सुरेश भटांना पाठवत गेलो. अरे बाप, नागपूरला. असं ते नागपूरला राहायचे, धंतोली नागपूर असं, तिथे पाठवत गेलं. तर मी जेव्हा पहिल्या अशा 2-3 रचना पाठवल्या त्यांना, तर त्यांनी माझ्या पत्त्यावर एक गझलेची 12 खडी म्हणून त्यांची पुस्तिका होती छोटीशी अशी, ती छोटीशी पुस्तकं त्यांनी मला पाठवली आणि ह्याचा अभ्यास करा म्हणे. असं तर तिथे सुरुवात झाली तुमच्या अभ्यासाची. तिथे अभ्यासाची गझलची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मग त्या मात्रा आणि वृत्त आणि छंद आणि हे सगळं त्याच्यात मिळालं मला. तर मला तर ते डोक्यावरनच गेलं. मात्रा कशा मोजायच्या काहीच माहिती नाही. कवितेला काही मात्रा लिहायला लागत नाही. आपल्या मनात आली विचार, उत्स्फूर्त विचार, ते उत्स्फूर्त विचार आपले लिहिले शब्दात की व्हायचं सगळं असं. पण हे काही लिहिता आलं नाही मला गझल. पण तरी सुद्धा मी तसा प्रयत्न करत गेलो आणि एक पहिली गझल लिहिली मी की मखमली पाय भाग्याचे घेऊन यायचे नव्हते, असे वाऱ्यावरी सोडून मला तू जायचे नव्हते. अशी ती 5 शिरांची गझल लिहिली मी. आणि ती मलाही आनंद वाटला की आपण काही छान लिहिले, रिदम आहे त्याला, ताल आहे, लय आहे. मग ते सगळं मला इतकं आवडलं म्हणून मी ती गझल मी सुरेश भटांना पाठवून दिली. आणि सुरेश भटांचं मग मला पत्र आलं की अरे शेख साहेब, मखमली पाय भाग्याचे घेऊन यायचे नव्हते, इसको बोलते हे गझल. अरे वा. आणि त्याच्यात त्यांनी त्यांची पत्र लिहायची स्टाईल अशी होती की एक ओळ लाल शाहीत, दुसरी ओळ हिरव्या शाहीत, तिसरी ओळ काळ्या शाहीत, चौथी ओळ निळ्या शाहीत, असं पत्र लिहायची स्टाईल होती. आणि मला म्हणे आवडलेला शेर मी सांगतो की तो त्यांनी हिरव्या शाहीत कोट केला. तो शेर असा होता की असा ओशाळला चेहरा, नजर का चोरटी झाली, तुला जे द्यायचे नव्हते मला ते घ्यायचे नव्हते. इसको बोलते शेर, शेख साहेब लिखो लिखो, शेख साहेब सलाम लिखो. एवढ्या मोठ्या माणसाकडनं तुम्हाला अशी दाद मिळाल्यावर मग कविता बिविता राहिल्या, मी गझलच त्याच्या प्रेमात पडलो. त्यांचा आशीर्वाद होता, त्यांचं मार्गदर्शन होतं आणि मी गझल लिहायला सुरुवात केली.